तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे. तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे. मी विकास कामात आहे. सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी 6 वाजल्यापासून विकास काम सुरू करतो. तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशनमधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, काय करायचा. मला 2-3 गोष्टी कानावर आल्या. एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात. तर रात्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं. तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे बाईट हे कालच्याच आहेत, हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही. त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये. तो सध्या असलेच बेडवाकडा प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं. एक मिनिट, ह्या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी 2-3 असे सोशल मीडियामध्ये. आता ही माझी गाडी आहे. गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं 500-500च्या 2-4 नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या. हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे, बाकीची यंत्रणा आहे. त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी. पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत. आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. दादा, सकाळी तुम्ही हे सांगितलं, त्यानंतर 2 व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले. एक काटेवाडी मधला आहे, काटे आणि बेसे सरपंच. हो, मी तेच तुम्हाला सांगतोय की ज्यांचा आहे, मी अख्ख्या 6 विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही. ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतका तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, ह्याची शहानिशा करा ना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करणं. ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती. हे त्याचं कामच आहे. मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यावर मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातले जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा, त्या माणसांना विचारा, त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल. दादा, आतापर्यंत बारामतीमधलं जे मतदान नोंद झालंय तर ते 34% आसपास आहे आणि आतापर्यंतच्या बारामतीच्या मतदानाचा जर आढावा किंवा इतिहास बघितला तर ते कमी आहे. यावेळेचं मतदान कमी वाटतंय. हे तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. देशामध्ये ज्या 3ऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका चालू आहेत तिथं दुपारी 1 वाजेपर्यंत काही राज्यांमध्ये मतदान 46%, 44%, 42%, इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये 38%, 36% अशा प्रकारचं मतदान होतं. परंतु माढा लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी 1 वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास त्याच्याजवळच पण थोडा माढाच्या पेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण, जेवढे उमेदवार उभे आहेत तेवढ्या त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्या करता कमी पडलेले दिसत आहेत आतापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीवरून. आणि दुसरी गोष्ट, ह्या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगाने, म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे असतात ना स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या. मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे, अनुक्रमांक काय वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला. जेवढे जवळपास 38 का 37 किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या पण सगळ्यांनी प्रयत्न केला, पण मताची टक्केवारी घसरलेली आहे. हे 100% खरं आहे. 3ऱ्या फेजमध्ये आता
3 जागा राष्ट्रवादी लढवत आहे. तिन्ही ठिकाणची परिस्थिती आढावा घेतलाय का? आणि मुळात आज 12 सागरजी, आपण मला एक कळत नाही, जोपर्यंत संध्याकाळचं 6 पर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आढावा कशाचा तुम्ही घेणार आहे? नाही, तटकरेंची ते नाही, जागा आढावा कशाचा घेणार आहे? असं काही तुम्ही उद्या मताला चालला म्हणजे तुम्ही किंवा इथं असणारे सगळे मीडियाचे लोक कुणाला मतदान करणार आहेत ते काही सांगणार आहेत? त्या संदर्भात प्रत्येकजण आपापलं काम करत असतं. आम्ही निवडणुकीच्या आचारसंहितेचं नियमाचं पालन करून जेवढ्या काही गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या, मतदारांना सांगायच्या, सभेच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, रोड शोच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभांच्या माध्यमातून, पेपर न्यूजच्या माध्यमातून, तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे. आता मतदार त्याबद्दलचं ठरवेल किंवा कुणाला मतदान करायचं, आणि ह्याचा कुणी काही अंदाज बांधले तर त्या अंदाजाला काही अर्थ नसतो. ते 4 तारखेलाच आपल्याला कळतात. हे उगीच आपण मनाची समजूत घालतो ते असं होईल तसं होईल. माझा अजूनही प्रयत्न आहे, आता मी इथनं पुढं चाललोय किंवा जे काही आमचे प्रमुख सहकारी आहेत अजूनही राहिलेल्या तासामध्ये सगळ्यांनीच मताची टक्केवारी वाढण्याच्या करता मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याच्या पर्यंत इव्हन अशी पद्धत आहे की 6 वाजेपर्यंत जरी मतदान संपलं तरी लाईनमध्ये उभे असणारे, जर लाईन मोठी असेल तर ती 7 वाजेपर्यंत देखील त्यांचं मतदान घेतात, ती लाईन संपेपर्यंत. पण 6ला जे तिथं उपस्थित असतील त्यांच्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाऊ शकतं. हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळं आम्ही पण तो प्रयत्न करणार आहे. कदाचित समोरचे पण ते प्रयत्न करतील. दादा, सुप्रियाताई तुम्हाला भेटल्या, घरामध्ये आल्या होत्या सकाळी या काय ठिकाणी झालं? येऊन नाही, मला नाही माहिती. नाही, सकाळी त्या इथे आल्या, आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या. तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली? नाही, मी नव्हतो. अच्छा, तुम्हाला माहिती आहे त्या येऊन गेलं? तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या येऊन गेलं? नाही हो, मला नाही माहिती. माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसे काय आलात, तर त्यांचं उत्तर होतं की हे अजित पवारांचं घर नाही, आमचं घर आहे, मी पण इथे लहानाची मोठी झाली. ठीक आहे, त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलून दाखवलं, त्याच्यावर मला पण प्रश्न कशाला विचारतो? नाही दादा, यासाठी विचारतोय की याचा काही परिणाम मतदारांमध्ये होईल असं तुम्हाला हो वाटतं? का, बारामतीचे मतदार असे काही कुणी आणलं आणि कुणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात. ते फार विचारांती मतदान करत असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. माझा जो अनुभव आहे तो, बाकीकडे काही तसा प्रश्न बाहेरच्या तालुक्यात येत नाही, परंतु माझा जो बारामतीकरांचा अनुभव आहे तो बघता बारामतीकर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतील. दादा, आज मतदानाचा दिवस आहे, खूप धावपळीचा दिवस आहे. तुम्ही दिवसभर घरीच होतात, तुम्ही निश्चित आहात का या सगळ्या आपल्याला विजयाविषयी? काय त्रास होतो म्हणजे विजयाविषयी निश्चित आहात? एक मिनिट, मी काय करावं तो माझा अधिकार आहे. तुम्ही बाकीच्यांनी त्याच्यात नाक खुपसायचं काही कारण नाही. सुप्रिया सुळे पुन्हा नातीगोती जपण्याचं एक भावनिक आव्हान जे अहो, आहे ते मी पहिल्यापासून आपल्याला सांगतोय, माझ्या मतदारांना सांगतोय, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतोय, ही भावकी गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणारी निवडणूक आहे. त्याकरता जनतेने त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं आणि लोक सगळीकडे करतायत असं माझं स्वतःचं मत आहे. दादा, पवार साहेब मधल्या सांगता सभेच्या दरम्यान खूप असे त्यांची प्रकृती अस्वस्थ जाणवलं आणि त्यांची म्हणजे तब्येत थोडीशी खालावलेली जाणवली आणि ते व्हिडिओज पण त्याचे बरेच काही समोर आले. मी जर असतो त्यांच्याबरोबर तर मागे 2004ला अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता. आम्ही आर पाटील, भुजबळ साहेब, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, पदमसिंह पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आम्ही सगळ्यांनी साहेबांना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांनी भाषण पण केलं. सरसेनापती यावेळेस नाहीये, सैनिकांनी लढाई करायची आणि आम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई ती केलेली होती. वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये, मग ते मी नावं घेत नाही, परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, पायापाशी, समोर वगैरे, मागं कोण सगळे उभे असतात, जवळ अगदी चिटकून असतात, त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना, किंवा त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे साहेब उष्णता एवढी भयानक आहे, म्हणजे 43 44 पर्यंत टेम्परेचर, 42 पर्यंत टेम्परेचर आहे. अशा टेम्परेचरच्या काळामध्ये
आपण आराम करावा, आपण आपली तब्येतीची पहिली काळजी घ्यावी. तब्येतीची काळजी घेत असताना हे बाकीची प्रचाराची यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवतो, आम्ही ह्या ठिकाणी चालवतो. हे सगळे जवळचे इतके पोचलेले आहेत की ते साहेब आम्हाला एक सभा द्या, साहेब आम्हाला एक सभा द्या. प्रत्येक जण स्वार्थी असतो, तो सभा मागत असतो. त्यांना बाकीचं त्याच्याबद्दलचं काही येणं देणं पडलेलं नसतं. पण बाकीच्यांनी ते सांगतात ना, आता सगळं कुटुंब माझ्याबरोबर आहे. तर जेवढं कुटुंब बरोबर आहे 3 फॅमिली, त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की आपल्याला आपलं स्वतःचं हे महत्वाचं, तब्येत महत्वाची असं सांगायला पाहिजे. परंतु हे पण सगळे स्वार्थी आहेत. ते पण त्यांना एवढं सगळं फिरवतायत, इकडं तिकडं नेतायत, इकडं तिकडं जायला देत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रमुखांनी पण सांगायला पाहिजे होतं की बाबा जाऊ नका, पहिली तब्येतीची काळजी घ्या. दादा आज सकाळी तुम्ही म्हटलात की मेरी माँ मेरे पास आहे म्हटलात, तर श्रीनिवास बापू तुमचे मोठे बंधू म्हणतात दादा आजकाल डायलॉग बाजी खूप वेड्यानो, तो माझा मोठे बंधू नाहीये. मी त्याच्यापेक्षा 3-4 काही माहिती नसतं, काही दांडकं करतात आणि नाही तुमचा मोठे बंधू. ठीक आहे, काय ठीक आहे, माहिती घ्यायला काय होतं. प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं विचारतात आणि पुन्हा मग मी जरा आवाज चढवल्यावर माझ्याबद्दल वेगळं बोलतात. माहिती घ्या, तो माझा धाकटा बंगू आहे. त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं. मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती. ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं. आणि मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काही नाक खोपसायचं कारण नाही. त्याने ह्याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही. हा माहिती घेईल. माझा प्रश्न असा होता की दत्तात्रय भरणे यांचा जो व्हिडिओ आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की बारामती अॅग्रोचा कोणी कर्मचारी त्या ठिकाणी पैसे वाटत होता आणि त्याच्यामुळे तो सगळा प्रकार घडलेला आहे. त्या संदर्भामध्ये चौकशी करा ना बाबा. अंदाज वर्तवण्यात काय अर्थ आहे. त्या म्हणतात, मी मग तेच म्हणतो. आता ते जसं म्हणतात तसं इकडचेही म्हणतात. वेगवेगळे आरोप प्रत्यारोप चालले. वास्तविक आतापर्यंत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न टोटली रोहित पवार आणि ह्या बाकीच्या सगळ्यांनी आमच्या समोरच्या लोकांनी केला. मी पहिल्यापासून जसा मी प्रचाराचा नारळ फोडायच्या आधीपासून सभा घेतोय त्यावेळेसपासून माझ्या काय ते तुमच्या बूथ कम्युनिटी यांच्या पण मी मेळावा मोठा घेतला होता. तेव्हाही मी बारामतीकरांना सांगितलं होतं तुम्ही बारामतीकर म्हणजे माझा कुटुंब आहे आणि यावेळेस असं होण्याची शक्यता आहे. आणि शेवटची निवडणूक भावनिकतेच्या मुद्द्यावर नेली जाईल. परंतु हा विचार तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही विकासाचा विचार करा. बारामतीमध्ये सकाळपासून उठून काम करत जेव्हा मी असतो त्यावेळेस मी काय काम करतो, कसं काम करतो, लोकांना कसं भेटतो, प्रश्न कसे सोडवतो, ह्या सगळ्या गोष्टीचा आणि इतरांचा विचार करा. इतर कोण विकास कामाला महत्व देतं, इतर कोण वेळ देतं, इतर कोण लोकांच्या मध्ये सतत संपर्क ठेवतं. ह्या सगळ्यांच्याच बाबतीत माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही. जेवढे राजकीय पक्ष आहेत आणि जेवढे राजकीय नेते आहेत आणि त्याचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनीच त्याबद्दलचा विचार करावा बारामतीकरांनी, असं मी आवाहन केलेलं आहे. दादा, निवडणूक अधिकारी जे आहेत किरण कुलकर्णी यांनी तुम्हाला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना एक नोटीस बजावलेली आहे की तुमची वक्तव्य जी आहे ती मतदान आपल्या माहिती करता सांगतो, मला आतापर्यंत 3 नोटिसा आलेल्या आहेत. त्या 3 नोटिसांचं उत्तर दिलेलं आहे. आपण जे म्हणताय ते माझ्या कानावर आलेले, मला अजून नोटीस पाहायला मिळालेली नाही. परंतु बावनकुळे साहेबांचं माझ्याबद्दल अशा प्रकारची नोटीस आली असं दाखवण्यात येतंय मीडियामध्ये. आल्यानंतर त्या नोटीसला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ. कारण नोटीस काढणं हा त्यांचा अधिकार आहे. उत्तर देणं हे ज्याच्याबद्दल नोटीस काढली जाते त्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्या नोटीसला उत्तर देऊ. दादा तुम्ही म्हणताय देशाची निवडणूक आहे, मात्र श्रीनिवास पवार म्हटले तुम्ही एकीकडे देशाची निवडणूक म्हणताय आणि 3 कुटुंब आणि आईंना तुम्ही आज मतदानाला घेऊन आणलात. तर श्रीनिवास पवार म्हटले की आई तुम्हाला असं म्हटलंय की म्हणजे आम्हाला त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहेत, त्या तुमच्या बरोबरच आहेत. ते फक्त त्यांचं म्हणणं होतं की तुम्हीच तसं म्हणताय. 1 मिनिट, जर आता मला दाखवायचं नाही, उगीच मला माझ्या फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही. माझी आई माझ्या बरोबर आहे. कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. समजलं. माझे वडील वारल्यानंतर मी जो आईला आधार दिलाय तो इतर कोणी जास्त दिलेला नाहीये. खाजगीत आईला नका विचारू, बाकीच्यांना जे आमचे जवळ आहेत त्यांना विचारा. नंबर 1. आणि एवढं त्यांना अगदी नाकाला झोंबलं माझ्या आईला मी मतदान घेऊन गेलो.
तुमच्या आमच्या घरामध्ये कुणी वयस्कर असल्यानंतर आपण त्यांना आधार देऊन मताला घेऊन जातो. आता आमच्या समोरचे लोक देखील पवार साहेबांना आधार देऊनच इकडे तिकडे घेऊन जातात ना, का नाही जात? आणि दुसरी गोष्ट, मी त्यांच्या 3-4 सभांमध्ये स्टेजवरचे हे बघितलेले आहेत, बैठकीची व्यवस्था, म्हणजे नारळ फोडताना बघितली, इतर बघितली, परवा काहीतरी महिलांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हा बघितली, शेवटची सभा झाली तेव्हा बघितली. तेव्हा तर ते अख्खं खानदार तिथं जे काही त्यांच्या बरोबर आहेत ते सगळे बसले होते. आणि कहर म्हणजे त्याच्यात एका, म्हणजे मला तर ते आश्चर्यच वाटलं, एकाने तर साहेबांचा फोटो मांडीवर ठेवला होता. आता साहेब समोर असताना पुन्हा फोटो मांडीवर ठेवायचं काय कारण आहे? जर मी साहेबांची तिथं सभा बघतोय, साहेब स्टेजवर आहेत, खुर्चीवर बसलेत आणि लाऊडस्पीकर स्पीकरवर सांगतायत, काय मार्गदर्शन करतायत, तरी तुम्ही फोटो ठेवता. हे ज्यांच्या मांडीवर फोटो आहे, मी त्यांना ओळखतो अनेक वर्ष, हे त्यांचं अजिबात काम नाही. त्यांना कोणीतरी जाणीवपूर्वक तू फोटो मांडीवर ठेव, तू फोटो मांडीवर ठेव, हे सगळं जे चाललेलं आहे ना, हे निव्वळ, म्हणजे मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्यातली लोक कुठल्या पातळीवर चाललेली आहेत आणि काय पद्धतीनं चाललेली आहेत, ते फोटो मला आता माझ्या मोबाईलमध्ये तो बघितल्यानंतरही तुम्हाला कळेल. अशी सगळी काही पलटण बसली काय, आणि अगदी सगळं कुटुंब आमच्या बरोबर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत काय. मी फक्त माझ्या, जिनं मला जन्म दिला, तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलोय, तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात. आणि तुम्ही काय काय उद्योग ह्या निवडणुकीच्या काळामध्ये केले ते जनतेने पाहिले नाही का? आम्ही कोणी पाहिले नाही का? धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.